ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमध्ये राजकीय भूकंप झालाय। उपराजधानी नागपूर जिल्ह्यात असलेला काटोलच्या राजकीय क्षेत्रात भूकंप आलाय। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये काटोल नगर परिषदेतील 20 नगरसेवकांना पुढील 5 वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आलंय। 3 प्रकरणात अनियमितता आढळून आल्यानं नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडून कारवाईची शिफारस करण्यात आल्यानंतर राज्यपाल कार्यालयातर्फे काटोल नगर परिषद बरखास्त करण्याचा आदेश काढण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन लवकरच येतोय आणि याच निमित्तानं चैत्यभूमीवरती तयारी सुरू आहे। दरवर्षी 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी नागपूरला दीक्षाभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते। मात्र यंदा कोरोनामुळे दीक्षाभूमीवरती जाऊ नये अशा सूचना करण्यात आल्यात। मात्र नागरिकांनी या ठिकाणी येऊ नये, कारण की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं दीक्षाभूमीवरील अस्थि कलशाचं दर्शन जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आम्ही घडवतोय। याच दीक्षाभूमीवरती धम्मपरिनिर्वाण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्रांती घडवली होती। दीक्षाभूमी स्मारक समितीचे विलास गोडघाटे यांच्याकडून दीक्षाभूमीचं महत्त्व जाणून घेऊयात। या दीक्षाभूमीचं महत्त्व जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी। भारताला खऱ्या अर्थाने लोकशाही देश करण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे ते परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात दीक्षाभूमीला जे आहे ते अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण याच पवित्र दीक्षाभूमीच्या या जागेवरून डॉक्टर बाबासाहेबांनी ऐतिहासिक अशी धम्मक्रांती केली होती। भारतातल्या एका समाजाला जे आहे ते उंच मानेने जगण्याचा जो आहे तो स्वाभिमान याच धर्तीवरून दिला होता। त्यामुळे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव येईल त्यावेळी या दीक्षाभूमीला स्मरण जे आहे ते प्रत्येक बांधव करत असतो। त्यामुळे सगळे दीक्षाभूमीचं महत्त्व काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या स्मारक समितीचे गजघाटे सर आहेत। सर, खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपण जेव्हा जेव्हा नाव घेतो तेव्हा दीक्षाभूमी आपल्या डोळ्यासमोर येतं। काय महत्त्व होतं या दीक्षाभूमीचं? मी विलास गजघाटे ट्रस्ट विश्वस्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर। याच पवित्र दीक्षाभूमीवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा प्रदान केली आणि जगात ती अशी अस्मरणीय अशी घटना जी होती, एकमेव अशी घटना होती, एक माणूस सांगतो आणि लाखो अनुयायी त्याचं अनुकरण करतात। याचं दुसरं उदाहरण जगात कुठेच भेटत नाही। त्याच 1957 पासून आज पावतो ह्या वर्षी फक्त कोविडमुळे हा धम्मचक्र साजरा झाला नाही, परंतु आज 19 पर्यंत धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होतो। इथे बौद्ध संस्कृतीचा असा इतिहास जुळला। ही नागांची भूमी होती। याबाबत बाबासाहेबांनी सविस्तर असं भाषणात सांगितलं। 1956ला जे भाषण बाबासाहेबांनी दिलं धम्मदीक्षा दिल्यानंतर, त्या भाषणात त्यांचं संपूर्ण या नागपूर शहराचीच मी निवड का केली याचं विवेकपूर्ण भाषण त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साईसह उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली आहे। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी परिसरातील समृद्धी महामार्गाची त्यांनी पाहणी केली। या संदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्या आहेत, याबाबत शेतकऱ्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्गाचं काम जे आहे ते मोठ्या जलद गतीने सुरू आहे। पश्चिम विदर्भात जर का पाहिलं तर 70% काम हे समृद्धी महामार्गाचं काम झालेलं आहे। एकंदरीत जर परिस्थिती पाहिली, पुलांचं काम वगळता या समृद्धी महामार्गाचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेली आहे। खरं तर हा महामार्ग जो आहे हा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून करण्यात येतोय, मात्र याला शेतकऱ्यांच्या भरपूर तक्रारी आहेत, शेतकऱ्यांकडून भरपूर विरोध केला जातो। या संदर्भात शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी मी शेतकऱ्यांसोबत आहेत। मला सांगा दादा की समृद्धी महामार्गामुळे तुम्हाला काय अडचणी येत आहेत आणि तुम्हाला काय कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय? मला बघा,
एक मिनटं यांच्याने बोलून घ्यायचं. समृद्धीमुळे आमचं नुकसान म्हणजे झालेलं आहे, पिकांचं झालं आहे, पुन्हा लहान लेकर समृद्धी महामार्ग तुमच्या हिताचा वाटतोय की नाही वाटत नाही आम्हाला. आमचा रोड आहेच नाही, तो मोठा दिसत आहे, पण त्याच्यामुळे बाजूची शेती आहे हे ग्रस्त आली आहे आणि पाण्यामुळे तर नुकसान झालं आमच्याला. तर सरकारनं डायरेक्ट खरेदी करून नुकसान भरपाई दिली, त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं समाधान झालं. परंतु त्यावेळेस जेव्हा शेतकऱ्यांना असं बोलण्यात आलं होतं की तुमच्या शेतामध्ये जायला वेगवेगळे रस्ते द्यावं लागेल आणि दोन्ही साईडनं स्पेशल रस्ते राहतील, परंतु आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जायला समृद्धी महामार्गातून या साईडला जायला रस्ते नाहीत. त्याच्यामधनं शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात आता तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन प्रज्योत पहाडेसह छगन जाधव, जय महाराष्ट्र, अमरावती. कोरोनावरती स्वदेशी लस बनवण्यात यावी अशी मागणी सातत्यानं केली जात होती. यानंतर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. मुंबईतील जे रुग्णालयात 1000 स्वयंसेवकांवर ही चाचणी केली जाणार आहे. एकूण 1000 स्वयंसेवकावर प्राथमिक चाचण्या या तपासण्या करून मानवी चाचण्यांसाठी कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यात 500 स्वयंसेवकांना लस आणि 500 स्वयंसेवकांना प्लासिबोचं इंजेक्शन दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर वर्षभर डॉक्टरांचं यावरती लक्ष असणार आहे अशी माहिती डॉक्टर प्रीती मेश्राम यांनी दिली. याबाबत जे रुग्णालयातील विभाग प्रमुख डॉक्टर प्रीती मेश्राम यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी. भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित केलेल्या स्वदेशी लसची पहिली आणि दुसरी टप्प्यातील चाचणी यशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झालेली आहे. जे हॉस्पिटलमध्ये अंदाजे 1000 व्यक्तींवर ही लस टोचण्यात येणार आहे आणि त्याची पुढची प्रक्रिया जी पूर्ण केली जाणार आहे. ह्या सर्व प्रक्रियेसंदर्भात जे हॉस्पिटलचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत डॉक्टर प्रीती मेश्राम आपल्यासोबत आहेत. प्रीतीजी, तुमचं स्वागत आहे. आणि एकंदरीत या प्रकरणामध्ये ही जो तिसरा टप्पा आहे अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा आहे, कशा पद्धतीने प्रक्रिया होणार आहे? हा तिसरा टप्पा म्हणजे फेज 3 आहे क्लिनिकल ट्रायलचा. त्यात आम्ही 1000 हेल्दी व्हॉलंटियर्सला ही लस टोचणार आहे. पण ही लस म्हणजे सगळ्यांनाच लस मिळणार नाही आहे. 500 लोकांना लस मिळणार आहे आणि 500 लोकांना प्लासिबो नावाचं इंजेक्शन मिळणार आहे. म्हणजे प्लासिबो ही लस नसणार आहे, साधं इंजेक्शन असणार आहे. 500 लोकांना प्लासिबो आणि 500 लोकांना आपण लस देऊन त्यांचे पुढचं वर्षभर आपण फॉलोअप ठेवून बघू की कुणाला कोरोना होतोय किंवा नाही असं. तुम्ही म्हटलं 500 लोकांना लस देण्यात येणार आहे. ही 2 पद्धतीमध्ये 2 टप्प्यामध्ये लस असणार आहे. सगळ्यांना 2 इंजेक्शन मिळणार आहे. आज जर आमच्याकडे कोण व्हॉलंटियर आला तर आम्ही त्यांची तपासणी करून तो लस घेण्यासाठी योग्य आहे किंवा नाही हे बघितल्यावर आज त्याचा RT-PCR आणि थोडे रक्ताचे नमुने घेतल्यावर आम्ही त्यांना लस देऊ. मग परत 28 दिवसानंतर त्याला बोलवू आणि परत त्याला ती लस टोचू. तर लस हे 2 टप्प्यात देणार आहे. आतापर्यंत किती जणांना ही लस टोचण्यात आलेली आहे आणि त्याच्यातून काही साईड इफेक्ट किंवा असं काही तुमच्याकडे तक्रार वगैरे? आतापर्यंत आमच्याकडे 100 व्हॉलंटियर्स आले आहेत. आम्ही 100 व्हॉलंटियर पार्टिसिपंट्सला एनरोल केलं आहे ट्रायलमध्ये आणि आतापर्यंत आजच्या घडीपर्यंत आम्हाला कुठलेच ॲडव्हर्स इव्हेंट्स नाही दिसले कुठल्याही व्हॉलंटियरमध्ये. मनोज दयाल कसा, संजय पिलंकर, जय महाराष्ट्र, मुंबई. कोरोनावरील लस येण्यासाठी आता काही दिवसांचाच अवधी उरलेला आहे. मुंबईमध्ये या लशीची साठवणूक करण्यासाठी मुंबई पालिकेनं कांजूरमार्ग येथील जागा निश्चित केली आहे. यासाठी पालिकेनं मार्केटसाठी बांधलेली 5 मजली भव्य इमारत उपलब्ध करून दिली आहे. या इमारतीच्या एका मजल्यावरती सध्या स्थितीत हे जम्बो कोल्ड स्टोरेज उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे. कोरोना लस साठवण्यासाठी 2 अंश ते 8 अंश सेल्सिअस तापमानाची गरज भासते. यासाठी लागणारे योग्य तापमान या संदर्भात सुद्धा सर्व बाजूनी या बाबींवर लक्ष घातलं जात आहे. या जम्बो कोल्ड स्टोरेजची पाहणी आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील केली आहे. कोरोनावरील लस कधी येणार,
कोणाकोणाला ही लस मिळणार या सगळ्या संदर्भात सगळ्यांचीच उत्सुकता लागून राहिली होती. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात ही लस दिली जाणार असल्याचं कळतंय. वयोवृद्ध व्यक्ती तसंच गंभीर आजारी असलेल्या लोकांनाही लस देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्टीकरण केलंय. शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय. कोरोना लस आल्यानंतर ती सर्वात आधी कोणाला देणार याची उत्सुकता सगळ्यांमध्येच पाहायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या संदर्भात शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक घेतली होती आणि त्यानंतर या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट केलंय की कोरोनाची ही लस सर्वात आधी पहिल्या टप्प्यातील कर्मचारी, आरोग्य सेवा, त्याचप्रमाणे फ्रंटलाईन कर्मचारी, वयोवृद्ध व्यक्ती तसंच गंभीर आजारी असलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे असं स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. माना जा रहा है कि अगले कुछ हफ्तों में कोरोना की वैक्सीन तैयार हो जाएगी. जैसे ही वैज्ञानिकों की हरी झंडी मिलेगी, भारत में टीकाकरण अभियान शुरू कर दिया जाएगा. टीकाकरण के पहले चरण में किसे वैक्सीन लगेगी, इसे लेकर भी केंद्र सरकार राज्य सरकारों से मिले सुझावों के आधार पर काम कर रही है. इसमें प्राथमिकता कोरोना के मरीजों के इलाज में जुटे हेल्थ केयर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स और जो पहले से गंभीर बीमारियों से जूझ रहे हैं वैसे बुजुर्ग लोगों को दी जाएगी. या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्या आणि अर्थात अपडेट राहण्यासाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.